दीपनगर येथे 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने स्थानिक बेरोजगारांनी रोजगार मिळवण्यासाठी साखळी आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी सेकम, निंबोरा व कपिलनगर येथील बेरोजगारांनी एकत्र येऊन शासनाकडे स्थानिक व प्रकल्प बाधित गावातील बेरोजगारांना तातडीने रोजगार द्यावा अशी मागणी केली आहे। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण, ग्रामस्थ आणि स्थानिक नेत्यांनी सहभाग घेतला। त्यात सरपंच रोहिणी कोलते, उपसरपंच उज्ज्वला दिलीप तायडे, ग्रामपंचायत सदस्य यासीन पठाण, उल्हास बोरोले, सनी चाहेल, बंटी कोलते आदी या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनाच्या नेत्यांनी सांगितले की स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी महाजेनकोचे मुख्य अभियंता प्रफुल्ल बदाने यांच्याकडे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून 5 मे सोमवारी गेटला कुलूप लावण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य यासीन पठाण व उल्हास बोरोले यांनी निवेदनामार्फत मुख्य अभियंता यांना दिला आहे। आजचा कार्यक्रम पहिले सगळ्यात आधी एक म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देतो। त्याच्यानंतर आपला जो आजचा घोषणा द्यायचा प्रोग्राम आहे, आपलं आंदोलन 2 दिवसाचं आहे। आता 2-3 म्हणजे आज घोषणाबाजी फक्त मॅनेजमेंटला जागे करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचं कारण असं की इतर गावातील लोक लागले, आपल्या गावाचा एकही मुलगा त्यांनी घेतला नाही। आपण ही व्यथा मंत्री महोदयांच्या समोरही मांडली होती आणि तर तो एक मिनिट सीजम तर घेतच नाही, फोनही उचलत नाही। त्याच्याबरोबर धर्मेशसारखे माणसं त्याचे फोन बंद झाले। कारण आपण एवढे बेकार झालो आहेत का आपल्या एरियामध्ये पॉवर स्टेशन आहे, आपल्या जमिनीवरती उभा आहे, आपण सगळ्यात जास्त पोल्युशन खाणारे लोक आहे, या आवाजाचा त्रास आहे, इतका सगळा त्रास असून सुद्धा राखण सगळ्यात जास्त आपल्या गावात पडते। एवढं सगळं असताना आपण का होऊ दिलं हे? कारण आपले मुलं बाळं कामाला लागतील व त्यांचा उद्धार होईल हा एक उद्देश आपला होता। आणि ते साध्य झाल्यानंतर आता मात्र लोक घेत आहेत ते बाहेरगावचे आणि आपल्या गावचा एकही मुलगा घेतलेला नाही। याचं आपल्याला खंत वाटते की सर्वांना वाटायलाच पाहिजे, कारण हे आपलं हक्काचं पॉवर स्टेशन आहे। ही ते काय म्हणतो, आमची 2 तारखेला मिटिंग झाली, आम्ही 6 पत्र दिले ग्रामपंचायतचे। हे 6 पत्र आहे, 6 पत्र दिली सीजनला आधी की आमच्या स्थानिक बेरोजगारांना काम द्या, कोणत्याही ठेकेदाराकडे द्या, म्हणजे धर्मेशकडे नाही, जे काही ठेकेदार असतील। आता याच्यामध्ये काय झालं, फक्त प्रभाकर सोडून एक फिक्टर असा कॉन्ट्रॅक्टर आहे की त्यांनी त्याच्या गावचे मुलं घेतले, बाकी एकही घ्यायला तयार नाही। कारण काय, कोणाचा तरी हस्तक्षेप होतोय आणि आपल्या देशात आपल्या छातीवर पाय ठेवून बाहेरचे मुलं तिथे काम करताय। जवळपास 100 ते 150 मुलं तुम्ही घेतले, त्यापैकी त्यांना जराशी लाज वाटली नाही का की आपला एकतरी गावचा एकतरी मुलगा घ्यायला पाहिजे का? आम्ही फक्त चोऱ्या करायला पाहिजे का दगड मारायला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे। तर याच्यासाठी आमच्या जीवावर आली, कारण कोणी आमची दाखवकार घेतली, म्हणून आम्ही घेतलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, विस्कळीत करा। याचा अर्थ काय, बोलायला तयार नाही। ज्यावेळेस आमची एक मिटिंग फक्त 2 तारखेला झाली, त्यावेळेस चीफ या झोपी गेलेल्या व्यवस्थापनाचा आता दुसऱ्या गोष्ट आपल्याला चाटुगिरी करतात आहे, जे आपले गावातलेच लोक आहे जे आपल्या विरोधात कार्य करताय आज, त्यांच्या विरोधात घोषणा द्यायची। आता चाटुगिरी करने वाले चमचों की क्या पहचान, चाटुगिरी करने वालों की क्या पहचान, दल्लों की क्या पहचान, करने वाले दल्लों की पहचान, स्थानिकावर अन्याय सहन करणार नाही, स्थानिकावर अन्याय सहन करणार नाही।